बीड जिले में लगातार 3 दिनों जारी बारिश ने खेतों में खड़ी फसलों का बड़े पैमाने पर नुकसान किया। जिले के कई गांव बारिश से प्रभावित है। वहीं प्रशासन का रवैया भी किसानों के प्रति काफी असंवेदनशील है। वैसे तो राज्य की 3 पहिया वाली महायुति सरकार ने सरकार में आने से पहले किसानों को लेकर कई बड़े बड़े दावे किए थे, लेकिन सरकार बनते ही लगता है वह सभी वादे भूल गई। सरकार तो सरकार, सरकारी अधिकारी भी अपनी जिम्मेदारियों से मुंह मोड़े हुए हैं। वहीं उनके किसानों के प्रति असंवेदनशीलता भी कई बार सामने आई जाती है। बीड जिले के गेवराई तालुका के किसान ज्ञानेश्वर काले, जिनके मीडिया के सामने आंसू तक झलक आए, जो उनकी व्यथा को बिना किसी शब्दों के ही बयां करने के लिए काफी है। जिले में लगातार जारी बारिश के कारण किसान मुश्किल में है। उनकी खड़ी कपास की फसल पूरी तरह बर्बाद हो गई। खेत में अब कुछ भी नहीं बचा। लेकिन जब उनसे पंचनामा के बारे में पूछा गया, तब किसान का संबंधित अधिकारियों को लेकर जो जवाब था वह काफी चौंकाने वाला था। किसान का कहना है कि अधिकारी उनके खेतों का पंचनामा तब करेंगे जब उनका वीडियो सोशल मीडिया पर वायरल होगा, और यह कहते हुए उनके आंसू रुकने का नाम नहीं ले रहे थे। किसान इतने परेशान हैं कि उन्होंने सरकार से उनके खेत में लगाए गए 10,000 रुपयों की मांग की। इस अपमान और लापरवाही के विरोध में किसान अपना गुस्सा तक रोक नहीं सके। बीड जिले के किसानों का सब्र अब टूटता नजर आया। सवाल यह है कि प्रशासन कब जागेगा। सर माय बाप माझे जोडीदार ते सगळे माझे रडून व्हिडिओ काढते तर व्हायरल करते। मी तसा नाही, माझे खरोखर मनातून इथं उत्पन्न झालेलं आहे। सगळं पीक जळून गेलंय। कुणी येतो शूटिंग काढ म्हणतं, तुला काय झालं आहो तुम्ही हे दाखला पीक दाखवला का माझी शूटिंग दाखवता तुम्ही, माझी शूटिंग दाखवला का एकरी 10,000 रुपये खर्च झाला, मला तेवढा 10,000 रुपये खर्च द्या आणि बाकी मला शास नको काय नको। तपासणी करायला साहेब लोक आले, ते म्हणले तुमचा व्हिडिओ व्हायरल होऊन द्या। आम्ही काय पिक्चर काढून राहिलो का व्हायरल व्हायला? आमचं व्यथा कशी कळणार? आम्ही काय पिक्चर काढून राहिलो का? व्हायरल करा, शूटिंग वाले आणा, मोबाईल मध्ये काढा। हे करणारा शेतकरी नाही, शेतकरी खानदान आहे। शासन हे झालेलं आहे, हे करा, आम्हाला उत्पन्न काय झालं त्याचा सारांश करा आणि हे पीक पहा, त्याचा खर्च द्या आम्हाला। आम्ही असे शूटिंग काढणार व्हायरल करणार शेतकरी नसतो। पाऊस जास्त दिसा का तुम्ही गुडघेत केला चिखला त्याला आम्हाला विचारता का? तुम्ही पत्रकार येऊन आम्हाला विचारता शेतात येऊन तुमचे पाय फसलेले दिसत नाही का? ते दाखवा, तुम्हाला आमचं दाखवा वाटतं। इतके पाय फसले का आणि इतका पाऊस झाला का आम्हाला विचारता तुम्ही तिथं एसी मध्ये बसून? अहो सरकार काहीच नाही, आमचं फक्त एकरी 10,000 रुपये खर्च झाला, तेवढा 10,000 खर्च द्या। शेतकऱ्याला सगळ्याला माहिती आहे 1 एकर मध्ये कापूस होतो किती, आज कमरा इतका कापूस पावसामुळे जळून खाक झालाय आणि तुम्ही म्हणता की याचा काय खर्च झाला आणि याचे 10,000 रुपये कशाचे? कोणत्या शेतकऱ्याला मी लिहून देतो आजपर्यंत याचा 10,000 रुपये खर्च झाला का नाही ते मी बिलासहित, GST बिलासहित सांगतो मी। आज कोणता महिना, ह्या महिन्यापर्यंत कमरा इतक्यासारख्या झाल्या, 10,000 रुपये खर्च होतो का नाही? आणि काय सांगायचं तुम्हाला पत्रकार तुम्हाला माहित नसेल याला काय करतात? शेतकऱ्याला सगळं माहिती आहे 10,000 रुपये खर्च ह्या महिन्यापर्यंत होतो का नाही?